नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन ॲपमध्ये तुमचं स्वागत आहे. सो फ्रेंड्स, वी हॅव स्टार्टेड द जॉमेट्रीज फर्स्ट टॉपिक दॅट इज द बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे आणि हे लेक्चर नंबर आपलं सेकंड आहे. तर लेक्चर नंबर फर्स्टमध्ये आपण काय काय पाहिलं? लेक्चर नंबर फर्स्टमध्ये आपण बेसिक जॉमेट्रीचा फंडा पाहिला. व्हॉट इज मीन बाय जॉमेट्री? एकदा मी रिकॉल करतो. जॉमेट्री म्हणजे काय? जॉमेट्री. ओके. जिओ म्हणजे काय? जिओ म्हणजे अर्थ आणि मेट्रिया म्हणजे काय? मेजरमेंट. तर आपण जॉमेट्रीमध्ये कशाचा अभ्यास करतो? लँड मेजरमेंटचा किंवा अर्थ मेजरमेंटचा. म्हणजे जे जॉमेट्रीचा उगम झालता स्टार्टिंगला कशापासून झालता? अर्थचं मेजरमेंट कसं करायचं, जमिनीचं मोजमाप कसं करायचं. पण त्याच्यानंतर ही ब्रँच इतकी मोठी झाली की त्याच्यानंतर आपण बिल्डिंगची हाईट कशी मोजायची, त्याच्यानंतर मोठमोठे जे ब्रिजेस आहेत, स्ट्रक्चर्स आहेत, किंवा जी सर्वात मोठी जी बिल्डिंग आहे वर्ल्डमधली बुर्ज खलिफा, ती कशी बांधली त्यांनी. तर या जॉमेट्रीचा पूर्ण यूज करून त्यांनी ही बिल्डिंग जी आहे बुर्ज खलिफा त्यांनी बांधलेली आहे. तर जॉमेट्रीमध्ये आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. तर आपण लेक्चर नंबर फर्स्टमध्ये काय काय बघितलं? बेसिक कन्सेप्ट, व्हॉट इज मीन बाय पॉईंट, त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय लाईन, आणि त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय प्लेन. त्याच्यानंतर आपण बघितलं कोऑर्डिनेट नंबर. सर्वांना समजला? कोऑर्डिनेट नंबर. आणि लास्ट आपण पॉईंट बघितला होता बिटवीननेस. बिटवीननेस मधले काय म्हणजे काय? मधला पॉईंट. सपोज ही लाईन आहे आणि ह्या लाईनवर 3 कोलिनियर पॉईंट आहेत. कोलिनियर पॉईंट म्हणजे काय? एक रेषीय बिंदू. तर हे P, Q आणि R आहेत. तर हा जो पॉईंट Q आहे इन बिटवीन P आणि R आहे. तर तो कसा लिहायचा? P डॅश Q डॅश R डॅश. ठीक आहे. तर आपण त्याला रिप्रेझेंट करताना कसं लिहितो? P डॅश Q डॅश R. म्हणजे हा Q पॉईंट इन बिटवीन P आणि R आहे. तर हे कसं ओळखायचं? Q पॉईंट हा इन बिटवीन P आणि R आहे. जर लेंथ ऑफ PQ म्हणजे PQ ची लांबी प्लस लेंथ ऑफ QR ची लांबी इक्वल टू लेंथ ऑफ जर P ऑफ असेल, लेंथ ऑफ PR जर असेल, तर याच्यामध्ये PR मध्ये इक्वल टूच्या पलीकडे टर्म काय? PR आहे. तर PR मध्ये मिसिंग काय आहे? Q आहे. तर Q पॉईंट इन बिटवीन PR आहे असं त्याला आपण म्हणतो. तर हे विद्यार्थी मित्रांनो, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे लेक्चर नंबर फर्स्टमध्ये. तर या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत प्रॅक्टिस सेट दॅट इज एक्सरसाइज 1.1. म्हणजेच काय? प्रॅक्टिस सेट 1.1. 1.1. ठीक आहे. तर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधला आता फर्स्ट क्वेश्चन पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण पाहूया. फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? ही नंबर लाईन दिलेली आहे आणि या नंबर लाईनमधून आपल्याला या नंबर लाईनचा उपयोग करून यूज करून हे डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे. फर्स्ट आहे डिस्टन्स बिटवीन BE. म्हणजे डिस्टन्स बिटवीन हा बी पॉईंट कोणता आहे? हे बघा, हा B पॉईंट तुमचा आणि E पॉईंट, हा E पॉईंट, या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर लेक्चरमध्ये आपण फर्स्टमध्ये आपण बघितलेलं आहे डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं. मोठी संख्या मायनस छोटी संख्या म्हणजे लार्जर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू. डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं? या ठिकाणी फॉर्म्युला मी लिहितोय, डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट इक्वल टू लार्जर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू. हा फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये लार्जर व्हॅल्यू कोणती आहे? 2 लार्जर आहे का 5 लार्जर आहे? 5 लार्जर आहे. तर याची व्हॅल्यू किती आहे? 5 लार्जर मायनस बीची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. तर 5 मायनस 2 किती? 3. म्हणजे डिस्टन्स बिटवीन बी किती आलेला आहे? 3 आलेला आहे. आपण चेक करूया. हे बघा, इथं गॅप किती आहे? 1 2 3 म्हणजे 3चा गॅप आहे. 1 2 आणि 3चा गॅप आहे. तर किती झाला डिस्टन्स? 3 युनिट झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया डिस्टन्स बिटवीन J आणि A. J पॉईंट कुठं आहे? या ठिकाणी J पॉईंट आहे आणि A पॉईंट कुठं आहे? या ठिकाणी आहे. तर डिस्टन्स बिटवीन J आणि A काय येणार आहे? तर या ठिकाणी J ची किंमत आहे -2 आणि A ची किंमत आहे 1 आहे. तर याच्यामध्ये -2 मोठा आहे का -2 मोठा आहे का 1 मोठा आहे? लार्जर व्हॅल्यू कोणती आहे? +1 मोठा आहे का -2 मोठा आहे? +1. कधी पण प्लसवाली जी व्हॅल्यू असते ती मोठी असते आणि मायनसवाली छोटी असते. ठीक आहे. तर या ठिकाणी 1 मोठा आहे
म्हणजे लार्जर व्हॅल्यू 1 मायनस या ठिकाणची व्हॅल्यू किती आहे जेची -2 आहे. तर हे सूत्रामधलं मायनस म्हणजे फॉर्म्युल्यामधलं मायनस आणि जेची व्हॅल्यू -2. ठीक आहे. तर किती आलं आता इथे या ठिकाणी मायनस मायनस काय होतं प्लस होतं, मायनस मायनस प्लस आणि 1 ॲज इट इज आणि 2 ॲज इट इज. फक्त मायनस मायनस काय होतं प्लस होतं. तर 1 + 2 किती झालं 3 झालं. म्हणजे डिस्टन्स बिटवीन जे आणि ए पॉईंट किती आलं, डिस्टन्स बिटवीन जे आणि ए पॉईंट किती आलं 3 आलेलं आहे. आपण चेक करूया 1 2 आणि 3. डिस्टन्स बिटवीन जे एच किती आहे 1 आहे, एच ओ किती आहे 1 आहे आणि ओ ए किती आहे 1 आहे. म्हणजे 1 1 आणि 1 किती झालं 3 झालेलं आहे. ठीक आहे. तसं थर्ड सब क्वेश्चन बघूया. डिस्टन्स बिटवीन पी सी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर पी पॉईंट कुठं आहे, या ठिकाणी पी पॉईंट आहे आणि सी पॉईंट कुठं आहे, या ठिकाणी सी पॉईंट आहे. तर या ठिकाणी सी पॉईंट, या ठिकाणी पी पॉईंट आणि या दोघांमध्ये डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर पीची किंमत किती आहे -4 आहे आणि सीची व्हॅल्यू किती आहे +3 आहे. तर +3 मोठा का -4 मोठा, मी काय सांगितलं प्लसच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या मोठ्या असतात, मायनसच्या छोट्या असतात. तर प्लस व्हॅल्यू पहिल्यांदा लिहू आपण, लार्जर व्हॅल्यू +3, सूत्रामधलं मायनस फॉर्म्युलामधलं मायनस आणि पीची व्हॅल्यू किती आहे -4 आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी मायनस मायनस काय होईल प्लस होईल, 3 ॲज इट इज मायनस मायनस प्लस 4 ॲज इट इज. ठीक आहे. तर 3 + 4 किती झालं 7 झालेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण थर्ड सॉल्व केलेलं आहे. तर आता वळूया फोर्थ नंबरकडे. फोर्थ आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, डिस्टन्स बिटवीन जे एच. जे पॉईंट कुठं आहे, या ठिकाणी जे पॉईंट आहे आणि या ठिकाणी एच पॉईंट आहे. तर या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी बघा जेची व्हॅल्यू आहे -2 आणि एचची व्हॅल्यू आहे -1. तर -2 मोठा आहे का -1 मोठा आहे. आता दोन मायनस संख्यामध्ये मोठी व्हॅल्यू कोणती, -2 मोठा आहे का -1 मोठा आहे. तर दोन मायनस संख्यामध्ये जी तुम्हाला छोटी व्हॅल्यू दिसते, आता 1 काय छोटा आहे, 2 काय मोठा आहे. तर मायनस संख्यामध्ये जी व्हॅल्यू तुम्हाला छोटी दिसते ती असते मोठी. म्हणजे जसं जसं आपण मायनस संख्येमध्ये वर जाऊ म्हणजे -2 -3 -5 तसं व्हॅल्यू काय होईल कमी होईल. ठीक आहे. जसं आपण 0च्या इकडे जाऊ तसं व्हॅल्यू वाढेल. हे बघा इकडून आपण इकडे गेलं की व्हॅल्यू काय होईल वाढेल. म्हणजे -2 काय आहे मोठा आहे, छोटा आहे 1पेक्षा, -1 पेक्षा. म्हणजे इकडं जसं जसं आपण जाऊ राईट हँड साईडला ह्या नंबर लाईनवर जसं जसं आपण जाऊ तसं तसं काय होणार आहे व्हॅल्यूची किंमत वाढणार आहे, व्हॅल्यू वाढणार आहेत. 0 1 मोठा आहे, 2 मोठा आहे, 3 मोठा आहे, 4 मोठा आहे, त्याच्यानंतर 5 4पेक्षा मोठा आहे, 6 5पेक्षा मोठा आहे असं आपल्याला म्हणता येईल. तसं -2 हा -3पेक्षा मोठा आहे, तसं -1 हा -2पेक्षा मोठा आहे. ठीक आहे. जसं आपण राईट हँड साईडला जाऊ तसं तसं व्हॅल्यू काय होणार वाढत जाणार आणि जसं आपण लेफ्ट हँड साईडला वळू तसं व्हॅल्यू काय होणार कमी होणार. तर या ठिकाणी -2 मोठा आहे का -1 मोठा आहे, -1 मोठा आहे. तर या ठिकाणी लार्जर व्हॅल्यू काय येईल -1 येईल. ठीक आहे. फॉर्म्युलामधला मायनस आणि याच्यामध्ये एचची किंमत किती आहे, एचची -1 आहे तर जेची किती आहे -2 आहे. हे -2 ॲज इट इज. ठीक आहे. तर या ठिकाणी हे मायनस मायनस काय होणार प्लस होणार. आता हे बघा -1 ॲज इट इज, या ठिकाणी -1 मी ॲज इट इज लिहितोय आणि त्याच्यानंतर मायनस मायनस काय होणार हे प्लस होणार आणि हा 2 ॲज इट इज. ठीक आहे. तर त्याच्यानंतर -1 आणि +2 किती होणार, -1 आणि +2 म्हणजे 2 मधून मग 1 गेला किती राहतो 1 राहतो. ठीक आहे. तर असं या ठिकाणी 4 सब क्वेश्चन होते. अशा प्रकारे आपण याच्या व्हॅल्यू फाइंड आउट केलेला आहे. याचं डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट आपण फाइंड आउट केलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि फोर्थ नंबरची पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट काय आहे पॉझिटिव्ह आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक पॉईंट लक्षात आलेला आहे, डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. लेक्चर नंबर 1 पण आपण डिस्कस केलं तर डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सेंटेन्स लिहायचं आहे, डिस्टन्स इज ऑलवेज काय येणार पॉझिटिव्ह. म्हणजे डिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे ती काय येणार ऑलवेज पॉझिटिव्ह येणार. ठीक आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 मध्ये 8 सब क्वेश्चन आहेत. मतलब देर आर द 8 सब क्वेश्चन इन द क्वेश्चन नंबर 1. तर या ठिकाणी मी तुम्हाला क्वेश्चन 4 सॉल्व्ह करून दिलेले आहेत. अशाच प्रकारे आणखीन 4 तुम्हाला होमवर्क सेट देणार आहे. खूपच सोपे आहेत. फक्त तुम्हाला डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला होमवर्क सेट देतो मी 4 आणि सब क्वेश्चन. याच्यामध्ये 5th 6th 7th आणि 8th. ओके. तर याच्या व्हॅल्यू आपण बघूया काय काय व्हॅल्यू आहेत किंवा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. तर 5 नंबरची आहे डिस्टन्स बिटवीन KO. डिस्टन्स बिटवीन K आणि O पॉईंट फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन OE फाइंड आउट करायचं आहे. 7 नंबरचा आहे डिस्टन्स बिटवीन PJ फाइंड आउट करायचं आहे आणि डिस्टन्स बिटवीन QB. डिस्टन्स बिटवीन
क्यू आणि बी तुम्हाला फाइंड आउट करायचं. ठीक आहे. तर जसे मी सॉल्व केले आता ह्या स्टेप तुम्हाला समजल्या. असाच प्रकारे तुम्हाला हे सब क्वेश्चन मी होमवर्कसाठी देणार आहे. तर हे होमवर्कसाठी घ्या तुम्ही आणि उद्या येताना हे तुम्हाला सॉल्व करून आणायचे. ठीक आहे. खूपच सोपं आहे. हे बघा डिस्टन्स बिटवीन के आणि ओ. के पॉईंट कुठं आहे? इथं के पॉईंट आहे आणि इथं ओ पॉईंट आहे. या दोघांमध्ये डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं? लार्जर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू. ठीक आहे. सर्वांना समजलं? तर उद्या येताना सर्वांनी हे होमवर्क सॉल्व करायचं आहे. हे जे सब 4 क्वेश्चन दिलेले आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहे. ठीक आहे. तर याचा एक स्क्रीनशॉट घ्या. तर आता आपण वळूया क्वेश्चन नंबर 2 कडे. तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 आपण पाहूया आता. इफ द कोऑर्डिनेट ऑफ अ ए इज एक्स, एचा कोऑर्डिनेट काय आहे? एक्स आहे आणि दॅट ऑफ बी इज वाय आणि बीचा कोऑर्डिनेट काय आहे? वाय आहे. तर फाइंड डिस्टन्स बिटवीन ए बी. तर आपल्याला डिस्टन्स बिटवीन ए बी फाइंड आउट करायचं आहे. तरी डिस्टन्स बिटवीन ए बी काय येईल? एकतर वाय मायनस एक्स येईल किंवा एक्स मायनस वाय येईल. पण या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे? लार्जर व्हॅल्यू घ्यायची आहे. म्हणजे काय येईल? डिस्टन्स बिटवीन ए बी काय येईल? लार्जर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू. ठीक आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला 6 सब क्वेश्चन दिलेले आहेत. तर मी तुम्हाला 4 सॉल्व करून देतो आणि 2 तुम्हाला होमवर्क देणार आहे. तर पाहूया आता याचं कसं करायचं. डिस्टन्स बिटवीन ए बी याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स बिटवीन ए बी. पण जी एची व्हॅल्यू आहे ती किती आहे? एक्स आहे आणि वायची व्हॅल्यू किती आहे? बीची व्हॅल्यू किती आहे? एची व्हॅल्यू एक्स आहे आणि बीची व्हॅल्यू किती आहे? वाय आहे. तर आपल्याला यामध्ये लार्जर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू करायचं आहे. तर या ठिकाणी लार्जर व्हॅल्यू कोणती आहे? 1 लार्जर आहे का 7 लार्जर आहे? मोठी किंमत. लार्जर म्हणजे काय? मोठी किंमत. तर याच्यामध्ये लार्जर काय आहे? ऑफकोर्स 7 हा मोठा आहे. तर 7 मायनस काय येईल? 1 येईल. तर याच्यामध्ये काय येणार आहे? वाय मायनस एक्स येणार आहे. तर वायची व्हॅल्यू किती आहे? 7. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 1. तर 7 मायनस 1 इक्वल टू किती येतं? 6. 7 मायनस 1 इक्वल टू 6. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन नंबर 2 मधला सब क्वेश्चन 1 हा सॉल्व केलेला आहे. ठीक आहे. किती सोपा आहे. डिस्टन्स बिटवीन ए बी इक्वल टू आपल्याला काय लिहायचं आहे? लार्जर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू. तर लार्जर व्हॅल्यू वाय आहे, स्मॉलर एक्स आहे. तर अशाच प्रकारे आपण आता डिस्टन्स बिटवीन ए बी या व्हॅल्यूसाठी फाइंड आउट करूया. तर डिस्टन्स बिटवीन ए बी इक्वल टू, तर याच्यामध्ये लार्जर व्हॅल्यू कोणती आहे? एक्सची व्हॅल्यू 6 आहे आणि वायची -2 आहे. तर प्लस व्हॅल्यू लार्जर असते का मायनस असते? प्लस असते. तर मग या ठिकाणी काय येईल? लार्जर व्हॅल्यू ही एक्स आहे आणि स्मॉलर व्हॅल्यू ही वाय आहे. तर या ठिकाणी काय येईल? एक्स मायनस वाय येईल. ठीक आहे. तर एक्सची किंमत किती आहे? 6 आहे मायनस आणि वायची किंमत किती आहे? -2 आहे. ठीक आहे. तर यामध्ये मायनस मायनसचा गोळ होऊ शकतो. हे बघा, हे फॉर्म्युल्यामधलं मायनस आणि वायची किंमत किती आहे? -2. ठीक आहे. तर या ठिकाणी मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. तर 6 मायनस मायनस प्लस आणि हे 2 ॲज इट इज. तर 6 + 2 किती होतं? 8 होतं. ठीक आहे. तर आता आपण सॉल्व करूया सब क्वेश्चन नंबर 3. ओके. तर याच्यामध्ये डिस्टन्स बिटवीन ए बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर डिस्टन्स बिटवीन ए बी या ठिकाणी मी लिहिलेलं आहे इक्वल टू. तर आपल्याला लिहायचं आता लार्जर व्हॅल्यू. तर लार्जर व्हॅल्यू याच्यामध्ये कोणती आहे? एक्स आहे का वाय आहे? एक्सची व्हॅल्यू आहे -3, वायची आहे 7. तर याच्यामध्ये लार्जर व्हॅल्यू कोणती झाली? -3 लार्जर आहे का 7 लार्जर आहे? 7 लार्जर आहे, कारण हा प्लस आहे. तर या ठिकाणी लार्जर व्हॅल्यू वायची आहे. तर वाय मायनस काय येणार? या ठिकाणी एक्स येणार इक्वल टू. वायची व्हॅल्यू किती आहे? 7 आहे. 7 मायनस एक्सची व्हॅल्यू किती आहे? -3 आहे. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू लिहायची -3 इक्वल टू. तर या ठिकाणी काय होईल? मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. 7 ॲज इट इज मायनस मायनस प्लस 3 ॲज इट इज. 7 ॲज इट इज मायनस मायनस प्लस आणि 3 ॲज इट इज. तर 7 + 3 काय झालं? 10 होतं. ठीक आहे. किती सोपं आहे. असे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 6 न्यूमरिकल दिलेले आहेत क्वेश्चन नंबर 2 मध्ये. तर मी तुम्हाला 4 सॉल्व करून देतो आणि 2 तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन ए बी इक्वल टू, आता लार्जर व्हॅल्यू कोणती आहे याच्यामध्ये? एक्स इक्वल्स टू -4 आहे आणि वाय इक्वल्स टू -5 आहे. तर -4 मोठा का -5 मोठा? याच्यामध्ये सांगा. याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. जर 2 संख्या मायनस असतील, जी व्हॅल्यू स्मॉलर आहे ती लार्जर घ्यायची. म्हणजे 4 या ठिकाणी काय आहे? स्मॉल दिसतो आणि 5 काय आहे? लार्जर आहे. पण हा मायनसमध्ये असल्यामुळं हा 4 काय आहे? या ठिकाणी मोठा आहे. तर लार्जर व्हॅल्यू या ठिकाणी कोणती आहे? एक्सची आहे आणि स्मॉलर व्हॅल्यू वायची आहे. तर एक्स मायनस वाय येणार. तर एक्सची व्हॅल्यू किती आहे? -4. एक्सची व्हॅल्यू -4 हे फॉर्म्युलामधलं मायनस आणि वायची व्हॅल्यू किती आहे? -5. या ठिकाणी
वायची व्हॅल्यू मी पुट केलेली आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा आता हे -4 ॲज इट इज, -4 ॲज इट इज, मायनस मायनस काय झालं प्लस झालं, हे 5 ॲज इट इज. तर -4 + 5 किती होता, म्हणजे 5 मधून 4 गेले किती राहिले 1 राहतो. तर या ठिकाणी येणार 1. तर या ठिकाणी आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली, 6, 8 आणि 10 आणि 1 हे काय आहेत पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट काय येणार आहे ऑलवेज पॉझिटिव्ह येणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सॉल्व केलेला आहे. याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि होमवर्कसाठी मी तुम्हाला 2 देणार आहे. या ठिकाणी तुम्हाला मी त्याची व्हॅल्यू लिहून देतो होमवर्कसाठी. 5 नंबर आणि 6 नंबरचं तुम्हाला होमवर्क देणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू लिहून घ्यायची आहे. एक्सची व्हॅल्यू किती आहे 5 नंबरला, एक्सची व्हॅल्यू आहे -3, एक्सची व्हॅल्यू आहे -3 आणि वायची जी व्हॅल्यू आहे या ठिकाणी वायची व्हॅल्यू आहे -6. वायची व्हॅल्यू किती आहे -6 आणि 6 नंबरमध्ये आहे एक्सची व्हॅल्यू आहे 4 आणि या ठिकाणी वायची जी व्हॅल्यू आहे ती आहे -8. या ठिकाणी मी एकदा चेक करून घेतो, -3, -6, 4 आणि -8. ठीक आहे. तर हे 2 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क सेट देणार आहे मी, हे तुम्ही उद्या सॉल्व करून आणायचे. ठीक आहे. जशा मी ह्या स्टेप वापरल्या, जसं आपण हे एक्झाम्पल सॉल्व केले तसंच आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. खूपच सोपं आहे, डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट. फक्त मेन गोष्ट काय, लार्जर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू. ठीक आहे. तर आता आपण वळूया क्वेश्चन नंबर 3 कडे. तर याचा एक स्क्रीनशॉट घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया आपण क्वेश्चन नंबर 3 कडे. या ठिकाणी मी बोर्डवर क्वेश्चन नंबर 3 लिहिलेला आहे. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉईंट इज बिटवीन अदर 2. या ठिकाणी काय म्हणलं आहे की कोणता पॉईंट इन बिटवीन 2 पॉईंट आहे, म्हणजे PR आणि Q. या ठिकाणी बघा PR आहे, या ठिकाणी PQ आहे, या ठिकाणी QR आहे. म्हणजे 3 पॉईंट कोणकोणते आहेत, PQ आणि R आहेत. तर PQRमध्ये कोणता पॉईंट इन बिटवीन आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इफ द पॉईंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. जर ते पॉईंट नॉट कोलिनियर असतील तर त्याचं आपल्याला कारण सांगायचं आहे, ते का नॉन कोलिनियर आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण लेक्चर नंबर 1मध्ये बघितलं की हे जे 3 पॉईंट आहेत, इन बिटवीन पॉईंट कोणता आहे हे कसं फाइंड आउट करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे सपोज बघा PQR हे 3 पॉईंट आहेत, तर हा Q पॉईंट इन बिटवीन PR आहे, हे कसं फाइंड आउट करायचं. जर डिस्टन्स बिटवीन PQ प्लस डिस्टन्स बिटवीन QR म्हणजेच काय, हे बघा डिस्टन्स बिटवीन PQ प्लस डिस्टन्स बिटवीन QR इक्वल टू, जर डिस्टन्स बिटवीन PR असेल, जर डिस्टन्स बिटवीन PR असेल तर हा Q पॉईंट काय आहे इन बिटवीन P आणि R आहे. तर याचं आपण रिप्रेझेंटेशन कसं करतो, P'Q'R. ठीक आहे. हे म्हणजे काय बिटवीननेस. तर या ठिकाणी हे जर 3 एखादा पॉईंट जर इन बिटवीन असेल किंवा हे जर फॉर्म्युला सॅटिस्फाय होत असेल तर हे 3 पॉईंट काय आहेत कोलिनियर आहेत, म्हणजे एका रेषेमध्ये आहेत हे दाखवायचं आपल्याला. जर याची दोघांची ॲडिशन इक्वल टू ह्या दोघांची ॲडिशन जर होत नसेल तर काय एक पण पॉईंट इन बिटवीन नाही आहे. म्हणजे आपण स्टार्टला याची ॲडिशन करून बघू, नंतर याची ॲडिशन करून बघू, इक्वल टू हे जर येत नसेल तर काय Q पॉईंट इन बिटवीन हा नाही आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा हे 3 पॉईंट दिलेले आहेत त्यांनी. तर इथं काय करायचं, तुम्ही दोघांची ॲडिशन करून बघायची, म्हणजे दोघांची बेरीज करायची, ती तिसऱ्याच्या बरोबर येते का चेक करायची. या ठिकाणी आपण रफली बघूया, 7 + 10 किती होतात 17 होतात, इक्वल टू 3 आले का नाही, म्हणजे 7 + 10 इक्वल टू 3 येते का नाही. नंतर 10 + 3 इक्वल टू 7 आले का, म्हणजे 10 + 3 इक्वल टू किती होतात, 10 + 3 इक्वल टू होतात 13. तर 10 + 3 इक्वल टू 7 येते का नाही, इक्वल टू 13 आले. बरं जाऊ द्या. तर याच्यामध्ये नंतर आपण बघूया 7 + 3 करूया. तर 7 + 3 इक्वल टू काय आले 10 आले, म्हणजे 7 + 3 इक्वल टू काय व्हाले 10 व्हाले. तर मग या ठिकाणी 7 म्हणजे हा आहे. तर या ठिकाणी आपण घेऊया डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR. 3 कोणता आहे डिस्टन्स QR इक्वल टू काय आलं डिस्टन्स PQ. तर हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स बरोबर हे डिस्टन्स आलेलं आहे, कारण याची व्हॅल्यू आहे 7 प्लस याची व्हॅल्यू आहे 3 इक्वल टू किती आलेलं आहे 10 आलेलं आहे. ठीक आहे. तर आता मी काय सांगितलं, जर दोन डिस्टन्सची ॲडिशन जर थर्ड डिस्टन्स आलं तर इक्वल टूचे जे साईन आहे त्याच्यानंतरची जी व्हॅल्यू आहे PQ आहे, डिस्टन्स बिटवीन काय आहे PQ आहे. तर याच्यामध्ये कोणती टर्म मिसिंग आहे PQR, याच्यामध्ये कोणती टर्म मिसिंग आहे R मिसिंग आहे. तर हा जो काय पॉईंट येणार आहे बिटवीनचा R येणार आहे. म्हणजे सपोज ही लाईन आहे, या लाईनवर 3 पॉईंट आहेत, कोणकोणते P आणि Q. हे पॉईंट P झाला, हा Q झाला आणि R काय आहे इन बिटवीन पॉईंट आहे. कशामुळे, कारण या दोघांचं डिस्टन्स जर हे येत असेल तर PQ
आता पी क्यूमध्ये कोणता पॉईंट येतो आहे, आर येतो आहे, बरोबर आहे. म्हणजे काय, पी आर प्लस आर क्यू इक्वल्स टू पी क्यू येते. ठीक आहे, सर्वांना समजलं. तर याच्यामध्ये या तिन्ही पण डिस्टन्समध्ये आपल्याला मॅच होत आहे, म्हणजे हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स इक्वल टू हे डिस्टन्स आलेलं आहे. त्याच्यामुळे हे 3 पॉईंट आहेत पी क्यू आर, हे काय आहेत, कोलिनियर आहेत. आणि इन बिटवीन कोणता पॉईंट आहे, आर पॉईंट आहे. ठीक आहे, तर तुम्हाला लिहायचं आहे आता हे सूत्र, हे जे फॉर्म्युला आहे मॅच झालेला आहे आपला. तर हा फॉर्म्युला जर मॅच झाला असेल तुम्हाला लिहायचं आहे देअरफॉर पी क्यू आर आर कोलिनियर, आर कोलिनियर. पी क्यू आर काय आहेत, कोलिनियर. अँड पॉईंट आर, या ठिकाणी बिटवीन पॉईंट कोणता आहे, आर आहे. पॉईंट आर इज इन बिटवीन कोणता आहे, पी क्यू आहे, पी क्यू. पॉईंट आर इज इन बिटवीन पी क्यू अँड इट इज डिनोटेड बाय, त्याला आपण कसं लिहिणार, इन बिटवीननेसला आपण कसं लिहिणार, पी डॅश आर डॅश क्यू लिहिणार. ठीक आहे, तर हे आपल्याला आन्सर आलेलं आहे क्वेश्चन नंबर 3चं सब क्वेश्चन फर्स्ट आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपण बोलूया क्वेश्चन नंबर 3च्या क्वेश्चन नंबर 2कडे. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3चा क्वेश्चन नंबर 2 सब क्वेश्चन आपण पाहूया याच्यामध्ये. तर या ठिकाणी आपल्याला 3 पॉईंट दिलेले आहेत. डिस्टन्स आर एस 8 आहे, डिस्टन्स एस टी 6 आहे आणि डिस्टन्स आर टी किती आहे, 4 आहेत. तर आता याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं की हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत का नाही. तर कसं चेक करणार, दोघांची ॲडिशन जर तिसऱ्या पॉईंटची ॲडिशन एवढी होत असेल तर 3 पॉईंट काय आहेत, कोलिनियर आहेत. तर आता आपण चेक करूया, 8 + 6 किती होतात, 8 + 6 14 होतात, इक्वल टू 4 येते का, नाही. नंतर 6 + 4 इक्वल टू किती होतात, 6 + 4 इक्वल टू 10 होतात, इक्वल टू येते 8 येते का, नाही. तर आपण या दोघांची ॲडिशन केली, इक्वल टू ही येत नाही. या दोघांची ॲडिशन केलं, इक्वल टू ही येत नाही. तर आता आपण याची आणि याची ॲडिशन करूया. 8 + 4 किती होतात, 8 + 4 12 होतात, इक्वल टू 6 येते का, नाही. म्हणजे आपण याच्यामध्ये कोणत्या पण दोघांची ॲडिशन केली ती इक्वल टू तिसऱ्याची ॲडिशन येत नाही आहे. कुण्या पण दोघांची बेरीज केली ती इक्वल टू तिसऱ्याच्या व्हॅल्यू एवढी येत नाही आहे. त्याच्यामुळं हे जे 3 पॉईंट आहेत, कोणकोणते 3 पॉईंट आहेत, एस आहे, आर आहे, टी आहे. एस, आर आणि टी हे 3 पॉईंट काय आहेत, नॉन कोलिनियर आहेत. म्हणजे दोघांची ॲडिशन तिसऱ्याची ॲडिशन एवढी येत नाही आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे डिस्टन्स आर एस प्लस डिस्टन्स एस टी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स आर टी. येते का डिस्टन्स आर टी, नाही. या दोघांची ॲडिशन इक्वल टू याची व्हॅल्यू येते का, बघा 8 + 6, 8 + 6 किती येतात, 14 येतात. याची व्हॅल्यू काय आहे, 4 आहे. याची जर व्हॅल्यू 14 असली असती तर हे 3 पॉईंट काय आहेत, कोलिनियर आले असते. पण याची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे. आता आपण या दोघांची ॲडिशन केली, इक्वल टू हे नाही आहे. आता या दोघांची ॲडिशन करूया, म्हणजे डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज नॉट इक्वल्स टू याची व्हॅल्यू, डिस्टन्स काय आहे, आर एस आहे. म्हणजे सेकंड पण कंडिशन व्हॅलिड होत नाही. आता थर्ड कंडिशन कोणती, याची व्हॅल्यू प्लस याची व्हॅल्यू येते का, ॲडिशन नाही आहेत. या ठिकाणी बघा डिस्टन्स आर एस प्लस ही व्हॅल्यू घ्या, डिस्टन्स आर टी इक्वल टू ही व्हॅल्यू येते का, नाही. म्हणजे नॉट इक्वल्स टू डिस्टन्स एस टी. म्हणजे या ठिकाणी कोणतीच व्हॅल्यू मॅच होत नाही आहे. कोणत्या दोघांची ॲडिशन तिसऱ्याच्या व्हॅल्यू एवढी येत नाही आहे. त्याच्यामुळे काय लिहायचं आहे, देअरफॉर कोणकोणते पॉईंट आहेत, आर एस आणि टी. देअरफॉर आर कॉमा एस कॉमा टी आर नॉन कोलिनियर. हे काय आहेत, कोलिनियर नाही आहेत. आर काय, नॉन कोलिनियर. म्हणजे हे कोलिनियर नाहीत, एका रेषीय नाहीत. का नाही आहेत, कारण की हे फॉर्म्युला मॅच होत नाही आहे. हा जर फॉर्म्युला एकाचा जरी मॅच झाला असता तर ते काय असले असते, कोलिनियर असले असते. म्हणजे काय, एक पॉईंट इथं येईल, एक पॉईंट इथं येईल आणि दुसरा पॉईंट इथं येईल. म्हणजे काय होईल की इन बिटवीन कोणताच पॉईंट नाही ना, या दोघांच्या पॉईंटमध्ये दुसरा पॉईंट नाही आहे, या दोघांच्या पॉईंटमध्ये दुसरा पॉईंट नाही आहे आणि या दोघांच्या पॉईंटमध्ये दुसरा पॉईंट नाही आहे. त्याच्यामुळे हे पॉईंट कसे आहेत, नॉन कोलिनियर आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3चा क्वेश्चन नंबर 2 समजला. तर आता आपण वळूया क्वेश्चन नंबर 3कडे. तर आता थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर थर्डमधला सब क्वेश्चन नंबर 3. तर ही आपल्याला चेक करायचे, हे जे 3 पॉईंट आहेत कोलिनियर आहेत का नॉन कोलिनियर आहेत. कोणकोणते पॉईंट आहेत, ए, बी आणि सी. या ठिकाणी ए पॉईंट रिपीट आहे, या ठिकाणी बी पॉईंट रिपीट आहे, या ठिकाणी सी पॉईंट रिपीट आहे. म्हणजे मेन पॉईंट कोणकोणते आहेत, ए, बी आणि सी पॉईंट. हे 3 पॉईंट आपल्याला चेक करायचे आहेत की कोलिनियर आहेत का नाही. कसं चेक करणार, दोघांची ॲडिशन तिसऱ्याची ॲडिशन एवढी येते का चेक करायचं. बघायचं 16 + 9 किती होतात, इक्वल टू 7 येतात का, नाही. 9 + 7 इक्वल्स टू 16 येतात का, 9 + 7 इक्वल्स टू 16 येतात. त्याच्यानंतर 16 + 7 = 9 येतात का, नाही. म्हणजे याची ॲडिशन प्लस याची ॲडिशन केली आपण,
याची ॲडिशन आणि याची ॲडिशन केली ती इक्वल टू काय येते, याची ॲडिशन येते. तर या ठिकाणी लिहायचं तुम्हाला हिअर काय आहे, डिस्टन्स बिटवीन CA प्लस डिस्टन्स बिटवीन BC इक्वल टू काय आहे, डिस्टन्स बिटवीन AB. डिस्टन्स बिटवीन काय आहे, AB आहे. म्हणजे CAची व्हॅल्यू किती आहे, 9 आहे, प्लस BCची व्हॅल्यू किती आहे, 7 आहे, इक्वल टू काय आहे, 16. तर या ठिकाणी आपला फॉर्म्युला मॅच झालेला आहे. दोघांची ॲडिशन तिसऱ्याच्या व्हॅल्यू एवढी आलेली आहे. या ठिकाणी आपला फॉर्म्युला मॅच झालेला आहे. तर फॉर्म्युला या ठिकाणी मॅच झाल्यामुळे हे 3 पॉईंट काय येतील, कोलिनियर येतील. देअरफॉर पॉईंट A, B, C आर कोलिनियर. हे 3 पॉईंट काय आहेत, कोलिनियर आहेत. तर आता कोलिनियर आहेत, पण याच्यामधलं बिटवीन पॉईंट कोणता आहे, कोणता पॉईंट इन बिटवीन 2 पॉईंट आहे. तर या दोघांचे ॲडिशन इक्वल टू हे आलेलं आहे. तर या ठिकाणी पॉईंट कोणता मिसिंग आहे, AB आहे, पण C मिसिंग आहे. C मिसिंग आहे म्हणजे काय, इन बिटवीन आहे. तर या ठिकाणी काय येईल, पॉईंट इन बिटवीन कोणता येईल, P म्हणजे कोणता येईल, C पॉईंट इन बिटवीन येईल A आणि Bच्या. इकडे A राहील, इकडं आणि B राहील. या ठिकाणी मिसिंग पॉईंट कोणता आहे, चेक करायचं की इक्वल टूच्या राईट साईडला कोणती संख्या आहे, AB आहे. तर ABचा मिसिंग पॉईंट कोणता आहे, C आहे. म्हणजे C पॉईंट कुठे गेला, मध्ये आला. मिस आहे म्हणजे मध्ये आलेला आहे. म्हणजे A-C-B आर बिटवीनलेस व्हॅल्यू. म्हणजे काय येईल, याचा आन्सर हे येईल. म्हणजे काय, C इज इन बिटवीन पॉईंट A अँड B. A आणि B मध्ये कोणता पॉईंट आहे, C पॉईंट आहे. याचं तुम्ही लाईनवर काढलं तर हा मधला C पॉईंट आहे, हा लास्टचा B पॉईंट आहे आणि हा A पॉईंट आहे. म्हणजे AC प्लस CB इक्वल्स टू काय आलेला आहे, AB आलेला आहे. ठीक आहे. तर याचं तुमचं आन्सर आलेलं आहे. हे आन्सर आलं तर तुम्हाला इथं 2 मार्क भेटतात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3चे मी 3 क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेले आहेत. अशाच प्रकारे याच्यामध्ये आणखीन 3 क्वेश्चन आहेत. हे 3 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी मी देणार आहे. तर तुम्ही पुस्तकात पेज नंबर 5वर जायचं आहे. पेज नंबर 5वर हे तुम्हाला 3 क्वेश्चन दिसतील. तर हे 3 क्वेश्चन तुम्ही उद्या त्यांना सॉल्व्ह करून घ्यायचे. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूया. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि याच्यानंतर जे व्हिडिओ आहेत हे सर्वांना समजलं आहे. तर अशाच एकदम सोप्या भाषेमध्ये आपण पूर्ण तुमचा जॉमेट्री प्लस म्हणजे मॅथमॅटिक्सचा पूर्ण पार्ट घेणार आहे. 9वीचा सायन्स, मॅथ आणि इंग्लिश हे 3 विषय आम्ही घेणार आहेत फक्त 1499 रुपयामध्ये. तर तुमच्या पप्पांना सांगायचं की पप्पा फक्त 1499 रुपये भरायचे आहेत आणि आपल्याला 3 विषयाचं ट्युशन म्हणजे भेटणार आहे या ॲपच्या माध्यमातून. तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ट्युशन लावण्याची आवश्यकता नाही. तर या ॲपमध्ये आम्ही नोट्स प्रोव्हाइड करतो आहे, व्हिडिओ आहेत, पूर्ण लेक्चर्स आहेत, पूर्ण सब्जेक्टचे आहेत आणि त्याच्यानंतर टेस्ट पण राहणार आहे. टेस्ट दिल्या तुमचा रिझल्ट पण लगेच लागणार आहे. ठीक आहे. तर 1499 रुपये भरायचे त्याच्यानंतरच्या व्हिडिओसाठी. तर धन्यवाद.